नवी मुंबई नेटवर्क। उफनते तूफानों को मात देना है तो अधिक जोखिम उठाते हुए हमें पूरी शक्ति के साथ आगे बढ़ना होगा। ये शब्द है राष्ट्रपिता महात्मा गांधी के, और इन शब्दों का अनुसरण करते हुए संघर्षों की पराकाष्ठा करते हुए आगे बढ़ने वाले पूर्व सांसद रामशेर ठाकुर और विधायक प्रशांत ठाकुर ने हमेशा से ही शिक्षा और आरोग्य को अपनी पहली प्राथमिकता दी है, और इसी मकसद को सार्थक करते हुए महात्मा गांधी जी की 152वीं जयंती के उपलक्ष्य में सेवा और समर्पण अभियान के अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था खांदा कॉलोनी स्थित सीकेटी महाविद्यालय, श्री रामशेर ठाकुर सामाजिक विकास मंडल और कैंसर पेशेंट एंड एसोसिएशन द्वारा संयुक्त रूप से सीकेटी महाविद्यालय में गर्भाशय के कैंसर पर रोक लगाने के मकसद के साथ गर्भाशय मुक्त प्रतिबंधात्मक वैक्सीनेशन महाशिविर का आयोजन किया गया, जिसका उद्घाटन पूर्व सांसद रामशेर ठाकुर की अध्यक्षता में केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉक्टर भारती पवार के हाथों संपन्न हुआ, जहां इस दौरान उनके साथ पनवेल के विधायक प्रशांत ठाकुर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटिल, कैंसर पेशेंट एंड एसोसिएशन की कार्यकारी संचालिका डॉक्टर धनंजया सारनाथ, कोंकण महाड़ा के पूर्व सभापति बाला साहेब पाटिल, भारतीय जनता पार्टी के तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पड़गे आदि मौजूद रहे। गौरतलब है कि रामशेर ठाकुर और प्रशांत ठाकुर ने अपने दशकों के सामाजिक कार्यों के जरिए जनता के आरोग्य, उनके फिटनेस और महिला सक्षमीकरण की दिशा में कार्य किया है, और इसी के चलते समाज में महिलाओं के अंदर कैंसर के बढ़ते प्रमाण को देखते हुए अपनी नैतिक जिम्मेदारियों का निर्वहन करते हुए समय पूर्व सावधानी बरतने के साथ ही साथ 11 से 18 आयु वर्ष की 1000 लड़कियों को गर्भाशय मुक्त कैंसर से बचाव के लिए टीकाकरण करवाकर उनके आरोग्य को सुरक्षित रखने का दायित्व अपने कंधों पर उठाया है। इस दौरान सेवा और समर्पण की भावना से आयोजित इस टीकाकरण महाशिविर को डॉक्टर भारती पवार, रामशेर ठाकुर, प्रशांत ठाकुर के साथ अन्य मान्यवरों ने भेंट देकर लड़कियों का मनोबल बढ़ाया, अपितु उन्हें आगे इसकी जनजागृति करने का संदेश भी दिया। इस दौरान जहां भारती पवार ने कहा कि उन्हें इस बात का दुख है कि आज कैंसर मरीजों में सबसे ज्यादा प्रमाण महिलाओं का है, वहीं विधायक प्रशांत ठाकुर ने कहा कि पनवेल की सभी लड़कियां हमारी बेटी समान हैं और उनका आरोग्य सुरक्षित रखना मेरा धर्म। आपल्या मुलींना ही लस दिल्यामुळे या भयानक अशा पद्धतीच्या कॅन्सर रोगापासून त्यांचं संरक्षण होऊ शकतं, या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास जागा झाला। अन्यथा आम्ही जेव्हा याचं रजिस्ट्रेशन महापौर आणि सगळ्या आमच्या व्यासपीठाच्या सहकार्यांनी सुरू केलं, सुरुवातीला लस म्हटल्यावरती नको अशा पद्धतीची भूमिका बऱ्याचशा विद्यार्थिनींची होती, आणि त्यामुळे काही विद्यार्थिनी ज्यांनी सुरुवातीला नकार कळवला त्या आता लस घेण्यासाठी पुढे आल्यात, आज आपल्या समोर या ठिकाणी बसलेल्या आहेत। या सगळ्या विद्यार्थिनींना त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जर आम्हाला या ठिकाणी मानसिक दृष्ट्या आणि तितकंच शारीरिक दृष्ट्या तयार करायचं असेल तर जसं केंद्र सरकार प्रयत्न करतंय तसंच या देशामधल्या अन्य संस्थांना देखील, स्वयंसेवी संस्थांना देखील पुढाकार घ्यावा लागेल, आणि ज्या वेळेला कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन यासाठी पुढाकार घेतं तर त्यावेळेला मग चांगुकाना ठाकूर महाविद्यालय असू द्या किंवा रामशेर ठाकूर सामाजिक विकास मंडळ असू द्या, आम्ही कुठेही मागे राहू शकत नाही। आम्ही सातत्यानं समोरून या ठिकाणी येणारे ही संधी याचा स्वीकार निश्चितच करू, आमच्याही परीनं याच्यामध्ये आमचं योगदान देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करू। या देशाचं आरोग्य अधिक सुदृढ बळकट हो आणि त्यामध्ये आमच्याही योगदान
आमच्या परीनं जे देता येईल ते द्यायचा आम्ही प्रयत्न करू. इस दौरान मान्यवरों के हाथों कोरोना के दौरान उल्लेखनीय कार्य करने के लिए कोरोना योद्धा पुरस्कार से डॉक्टरों को सम्मानित किया गया. वहीं अंत्यविधि सेवक सम्मान और दिव्यांगों को 3 पहिया साइकिल देकर सेवा और समर्पण की भावना को चरितार्थ किया गया. इस दौरान डॉक्टर भारती पवार ने कहा कि गर्भाशय के कैंसर को रोकने में ये टीकाकरण निश्चित ही मददगार साबित होगा. आज CKT कॉलेजला लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांतजी ठाकूर यांच्याकडून आयोजित आमच्या महापौर कविताताई आणि सगळ्याच टीमने आज इथे 11 ते 18 वयोगटामध्ये जे वॅक्सिनेशन जे की एक प्रिव्हेन्शन करणार आहे कॅन्सरसाठीचं HPV वॅक्सिन हे वॅक्सिनेशन आज आयोजित केलं आणि आपण बघितलं तर आज भारतामध्ये देखील महिलांचं सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण हे जास्त आहे आणि ते रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मग ते सबसेंटर असेल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल तिथे वेगवेगळ्या स्क्रीनिंगच्या माध्यमातून आम्ही प्रिव्हेन्शनवर काम करतो. हे प्रिव्हेन्शन केलं तर केस डिटेक्शन लवकर होते आणि ट्रीटमेंट लवकर मिळतात. पण याचाच एक भाग म्हणून जर वॅक्सिनेशन केलं तर ते प्रिव्हेन्शनसाठी खूप महत्त्वाचं आहे. हा धोका टाळण्यासाठी हे वॅक्सिन खूप मदतीचं राहणार आहे. मला वाटतं आपण जर सातत्याने हे स्क्रीनिंग आणि प्रिव्हेन्शनवर जास्त काम केलं तर ही संख्या कमी करण्यासाठी नक्कीच मोठी मदत होणार आहे. केंद्र सरकार सातत्याने TB इलिमिनेशन असेल किंवा कॅन्सरचं प्रमाण कमी करण्यासाठी असेल सातत्याने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अवेअरनेस कॅम्पच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. परंतु आज जर ही जनभागीदारी म्हणून जसं आज इथे पनवेलमध्ये हा कॅम्प आयोजित केला, आज हजारो मुलींचं वॅक्सिनेशन होणार आहे. आम्हाला त्यासाठी मदत देखील केलेली आहे डॉक्टर विजया सारनाथ मॅडम यांच्या असोसिएशनच्या माध्यमातून ज्या सातत्याने कॅन्सर पेशंटसाठी मदत करत असतात. मला वाटतं अशा सगळ्यां मिळून जर आपण एकत्रित काम केलं तर हे कॅन्सरचं प्रमाण टाळण्यासाठी कमी करण्यासाठी खूप मोठी मदत होणार. ब्युरो रिपोर्ट नवीन नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower